आज हम बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 15 एरिया. ठीक आहे. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की एरिया कशाचा, तर स्क्वेअरचा आणि रेक्टँग्युलरचा एरिया. ठीक आहे. एरिया ऑफ स्क्वेअर आणि एरिया ऑफ रेक्टँग्युलरचा आपल्याला यात काय बघायचं, डिटेलमध्ये बघायचं. तर बघूया एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आपला, तर साईड स्क्वेअर आपला फॉर्म्युला आहे. आणि एरिया ऑफ काय, तर राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे फॉर्म्युला, तर आपला तो आहे 1/2 मल्टिप्लाइड बाय प्रोडक्ट ऑफ साईड मेकिंग अ राईट अँगल दिलेला आहे. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आपला, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ. आणि एरिया ऑफ ट्रायंगलचा काही काय आहे, तर 1/2 मल्टिप्लाइड बाय बेस मल्टिप्लाय बाय हाईट आहे. हे बेसिक कन्सेप्ट आहेत आपलं. ठीक आहे. आपण डिटेलमध्ये आता पुढे बघूया काय आहे. तर प्रॅक्टिस सेट नंबर 15.1 दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 1, इफ बेस ऑफ द पॅरलोग्राम इज 18 सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज 11 सेंटीमीटर अँड फाइंड द एरिया. काय दिलेलं आहे आपल्याला, बेस दिलेला आहे. काय दिलेली आहे, पॅरलोग्रामचा बेस दिलेला आहे 18 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे 11 सेंटीमीटर. तर आपल्याला काय त्याचा फाइंड आउट करायचा एरिया. काय करणार आपण, आधी पॅरलोग्राम ड्रॉ करून घेतलेला आहे, त्याला नाव दिलेलं आहे ABCD. ठीक आहे. आणि ही झाली त्याची हाईट. ठीक आहे. म्हणून आपण त्याला काय दिलं नाव, तर AE ही काय झाली, त्याची हाईट झालेली आहे. आता फॉर्म्युला काय आपला, पहिले आपण गिवन तिथे लिहून घेतलं. पॅरलोग्राम किती आपला 18 सेंटीमीटरचा आहे आणि हाईट दिलेली आपल्याला 11 सेंटीमीटर. तर फॉर्म्युला काय आपला, एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू काय, तर बेस मल्टिप्लाइड बाय हाईट आहे. मग काय बेस किती आहे, तर आपला 18 आहे. ठीक आहे. आणि हाईट किती आपली, तर ती दिलेली आपल्याला 11. सिम्पली काय करायचं आहे, दोघांचं काय करायचं आपल्याला, मल्टिप्लिकेशन करायचं. तर 18 मल्टिप्लाय बाय जर आपण 11 केलं तर आपला आन्सर किती येतं, तर 119 सेंटीमीटर स्क्वेअर येते. ठीक आहे. मग काय येईल आपला एरिया ऑफ पॅरलोग्राम म्हणजे काय येईल, तर तो येणार आहे 198 स्क्वेअर सेंटीमीटर. सेकंड बघूया, इफ एरिया ऑफ पॅरलोग्राम इज 29.6 स्क्वेअर मीटर अँड इट्स बेस इज 8 सेंटीमीटर अँड हाईट. आपल्याला काय करायचं, हाईट फाइंड आउट करायची आहे. पॅरलोग्राम किती दिलं आपल्याला 29.6 आणि हाईट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बेस आपला दिलेला आहे 8 सेंटीमीटर. मग एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू काय, तर फॉर्म्युला आपला बेस मल्टिप्लाइड बाय हाईट येणार आहे. सिम्पली काय करायचं आपल्याला, व्हॅल्यू पुटअप करायचं आहे. पॅरलोग्रामची व्हॅल्यू किती आपल्याला 29.6 दिलेली आहे, इज इक्वल टू बेस किती आपला 8 आणि आपल्याला हाईटच काय फाइंड आउट करायची इथे. सिम्पली काय करायला लागेल आपल्याला, 0.6 डिवायडेड बाय काय करायला, 8 मल्टिप्लाइड बाय करायला लागेल 10. 10 का घेतला आपण इथे, काय केलं आपल्याला, सिम्पली हा पॉईंट जर आपण काढला इथे तर काय होणार आहे, ते 296. ठीक आहे. पॉईंट काढला म्हणून आपण काय त्याला खाली 10 घेतलेला आहे. याला जर आपण मल्टिप्लाय केलं आणि नंतर केलं डिव्हिजन तर आपली हाईट किती येते, 37.37/10 इज इक्वल टू किती येते, तर इथे आपला 10 आहे म्हणजे काय, तर 3.7 एवढं आपला काय येणार सेंटीमीटर आपला काय येणार आहे, हाईट ऑफ द पॅरलोग्राम येणार आहे. नंबर 3 बघूया, एरिया ऑफ पॅरलोग्राम इज 82.2 स्क्वेअर सेंटीमीटर इफ द हाईट इज 6.4 सेंटीमीटर अँड फाइंड द लेंथ ऑफ द बेस. काय येणार, तर एरिया ऑफ द पॅरलोग्राम किती आपला इज इक्वल टू किती दिलेला आहे, 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर दिला आहे अँड हाईट दिलेली आहे 6.4 सेंटीमीटर. बेस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सिम्पली फॉर्म्युला का आपला एरिया पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. मग काय आपला एरिया पॅरलोग्राम काय येतं 83.2 आणि बेस किती दिला आपला, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणून काय आपण तिथं क्वेश्चन मार्क लिहिलं चालते. हाईट आपली दिलेली आहे 6.4. सिम्पली काय करायला आपल्याला 83.2 डिवायडेड बाय 6.4 मल्टिप्लाइड बाय केला आपण 10 इज इक्वल टू काय येणार आपला बेस. सिम्पली पॉईंट काढून टाकला किती येणार, तर 832 डिवायडेड बाय करणार आपण 64. आता हे काय होतात, हा 8 आणि 104 येणार, तर 104 डिवायडेड बाय 8 म्हणजे काय येणार, तर 8नी किती वेळा कटते, तर 13नी कटते. म्हणजे आपला बेस ऑफ पॅरलोग्राम किती येणार, तर 13 सेंटीमीटर एवढा येणार.